हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? जसं की तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल, तर आम्ही चाललो आहोत सीवूड मॉलला. तर हा आमच्या घरापासून म्हणजे पनवेलपासून जवळचा मोठा मॉल आहे आणि ही आमची शेवटची फेरी असणार आहे. सो म्हणून आम्हाला एकदा फक्त व्हिजिट करायचं आहे आणि सुट्ट्यांचे दिवस चालले आहेत आणि आज आहे ॲक्च्युली 2 ऑक्टोबर म्हणजे सुट्टी आहे. सो म्हणून आम्ही आज जायचं ठरवलेलं आहे. एक्स्ट्राची सुट्टी मिळाली की कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे. आणि हे पनवेलचं सगळ्यात हे जे भव्य दृश्य होतं जे खाली खाली दिसतं आहे सुट्टीच्या दिवशी, मोस्ट ऑफ द वे असं नसतं. सो लगेच गेल्या गेल्या आम्हाला ट्रेनही इथे मिळालेली आहे आणि महत्त्वाचं आज असं आहे की मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे ट्रेन्स काही कमी झालेल्या होत्या. आता बघूयात पुढे गेल्यावर काही गर्दी वगैरे काही मिळतं आहे की नाही, पण होपफुली आम्हाला त्याच्यात जे आहे व्यवस्थित जागा तिथे मिळालेली आहे. शॉपिंगचा असा काही एवढा प्लॅन नाही आहे जास्त, बट बघूयात काय मिळालं तर घेऊयात. सो आम्हाला जागा इथे मिळालेली आहे आणि ट्रेनमधून हा जो व्ह्यू असतो ना, तो एन्जॉय करणं काहीतरी वेगळीच मजा असते. म्हणजे आणि आता पावसाळा चालला आहे म्हणून खूप छान सगळ्याकडे ग्रीनरी झालेली आहे आणि छान वाटतं आहे म्हणजे बाहेरचं दृश्य बघायला. आणि ब्लॉक असल्यामुळे ना ट्रेन खूप स्लो जाते. याचा ॲक्च्युली टाईमवर जो आहे फरक पडणार आहे. आम्ही आमच्या टायमापेक्षा उशिरा पोहोचणार आहोत. सो हे जे काय दृश्य आहेत, हे जे ट्रेनमध्ये बसून लोकलमध्ये बसून हे खूप आता कमी दिवस उरले, त्यामुळे खूप म्हणजे हे जे दृश्य आहेत हे कमी वेळ आता याच्यानंतर बघायला मिळतील आणि माहीत नाही येणाऱ्या 1 महिन्यामध्ये अजून ट्रेनचा प्रवास होतो की नाही म्हणून. सो मे बी हा लास्ट प्रवास असू शकतो ह्या लोकलमधला. सो आम्ही इथे व्ह्यू एन्जॉय करतो आहे आणि मला असं वाटतं आहे की खूप कमी दिवस उरलेत म्हणून असं वाटतं आहे की मुंबईतले जे काही सगळं बघण्यासारखं आहे ते सगळं व्हिजिट करून घ्यावं आणि मगच पुण्याला जावं, पण एवढं शक्य नाही. आणि इथे पियाची एक्साइटमेंट, कारण तिला कधीही आम्ही बाहेर फिरायला आलो की ती खूप एक्सायटेड असते, तिला खूप आवडतं बाहेर फिरायला. आणि तसं गर्दी तर इथे वाटते की गर्दी खूप आहे. आता मध्ये गेल्यावर अजून कळणार आहे, कारण सुट्टीचा दिवस असला म्हणजे मग मॉल वगैरेमध्ये तर गर्दी असतेच. आणि सगळ्यात आधी इथे जे आहे ना, तर खालीच DIY आहे म्हणून DIYला व्हिजिट न करता मी पुढे जाणारच नाही. तर आधी इथे DIYमध्ये व्हिजिट करूयात. असं काही जास्त हेवी वस्तू मी घेणार नाही, जसं तुम्हाला माहीत आहे की शिफ्टिंग करायची आणि अशा काही गोष्टी मी घेणार नाही ज्या तुटतील किंवा मला घेऊन जाणं अवघड होईल. आणि आम्ही लास्ट टाईम जेव्हा पुण्याला आमच्या घरी गेलेलो ना, तर इथे पियाचा ॲक्च्युली चष्मा बघणं चालू आहे. आफ्टर डिस्कशननंतर तिला एक चष्मा जो आवडलेला आहे तिने तो घेतलेला आहे आणि तिचा आवडता कलर हा पिंक असल्यामुळे ती पिंकच घेणार आहे. आणि इथल्या ज्या DIYच्या बऱ्याच ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे त्या रिजनेबल भावात असतात. आणि आता सध्या जे आहे ना, इथे ऑफर्स नाही तेवढ्या, तरी त्यांनी लावला आहे बोर्ड की 50 to 70% ऑफ. पण तुम्हाला जर DIYमधून काही घ्यायचं असेल ना आणि तुम्ही जर ऑफरची वाट बघत असतात, तर मी तुम्हाला सांगते, जो ऑगस्टचा महिना असतो ना, 1 ऑगस्टपासून तर 31 ऑगस्टपर्यंत ह्या पूर्ण महिन्यामध्ये ना त्यांची खूप जास्त असं डिस्काउंट ते देत असतात. जर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल ना, तर तुम्ही तेव्हाच तिथून घ्या. आणि ते सॉफ्ट रग इतके छान छान होते, बट घेऊ तर शकत नाही आहे. सो असं आम्ही तिथून बऱ्याच गोष्टी, थोड्या 2-4 गोष्टी आम्ही तिथून घेतलेल्या, बिकॉज एवढं काही, जसं मी मागच्या वेळेस आम्ही ऑगस्टमध्ये आलेलो तेव्हा खूप जास्त तिथे डिस्काउंट होते, त्यामुळे ती प्राईस जी होती माझ्या डोक्यात त्याच्यापेक्षा आता जास्त आहे म्हणून मी जास्त काही घेतलं नाही. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट इथे फूड कोर्टला आलेलो आहोत आणि इथेही बरीच गर्दी आहे. म्हणजे जागा तशी आम्हाला मिळालेली आहे आणि नॉर्मल माझं जे फेवरेट आहे तेच सगळे इथे खाणार आहेत. आणि इथे आम्ही तेच जे मॅकडॉनल्डचं असतं, बिकॉज मॅकडॉनल्डचा बर्गर मला आवडत असतो आणि कधीतरी तो खाल्ला पाहिजे, नॉट डेली असं बेसिसवर, जास्त वेळ एवढा खाल्ला जात नाही. सो मॅकडॉनल्डचा जो बर्गर आहे तो एन्जॉय केल्यानंतर आणि त्यानंतर आम्ही इडली वगैरे मागवली होती, कारण एवढं फिरून झाल्यावर मग भूक पण लागत असते एक्स्ट्राची. आणि हा जो एरिया आहे ना, हा मी मागच्या वेळेस मिस केला होता, आम्हाला माहीतच नव्हतं की इकडे पण आहे म्हणून. आणि एवढा मोठा मॉल असल्यामुळे पाय पण आपले नको म्हणायला लागतात एवढं फिरायला. पण आम्ही इकडे आलेलो आणि इथे काहीतरी जे सायन्सचं काहीतरी फेस्ट असं म्हणून चाललेलं होतं, जे बरेच इथे स्कूलचे जे मुलं होते ते आलेले होते आणि पियाला हे बघून तिची एक्साइटमेंट जास्त वाढली होती की काय चाललं आहे, आपण पण बघूया. आणि स्टार्टिंगला वाटलं की इथे एंट्री नाही आहे कुणालाही, बट आम्ही डायरेक्ट मध्ये गेलेलो आणि ते बरेच असे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ते तिथे शिकवत होते आणि पिया एवढं केअरफुली म्हणजे लक्ष देऊन त्यांच्याकडे सगळं बघत होती
आणि कैचीचं आणि तिचं नातं काहीतरी वेगळंच आहे. ती एवढी सरासरा कैची चालवते, म्हणजे तिला आतापर्यंत म्हणजे टचवूड असं नको व्हायला कधी, तर तिला अजूनपर्यंत एकही वेळा कैची लागलेली नाही आहे. म्हणजे ती खूप इझिली कैची जी आहे ना ती हँडल करून घेते. सो तिचं हे एकदम आपण म्हणतो ना डाव्या हाताची गोष्ट आहे, तशी ही गोष्ट होती. सो तिला इन्स्ट्रक्शन देऊन तिने खूप छान अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिच्या तिने केलेल्या आहेत. आम्ही खूप एन्जॉय केला. म्हणजे ही गोष्ट आम्ही घरून विचार करून आलेलो नव्हतो, पण तिच्यासाठी हा एवढा जो मोमेंट होता ना 1 तास, तो तिच्यासाठी असं खूप एन्जॉयवाला होता. तिला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी बघायला मिळाल्या. आणि एवढ्या कमी वयाचं म्हणजे तिथे स्टुडंट म्हणून फक्त पियाच होती, बाकी सगळे मोठे होते. आणि तिथे बरेच अजून नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या तिच्यासाठी वाव अशा होत्या. इथे ती तिचं नाव काढते पिया म्हणून, आणि मग काहीतरी स्प्रे मारून त्यावर ते व्हिजिबल होणार आहे. अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत अजून ज्या तिने तिथे केलेल्या, आणि काही गोष्टी मी ज्या आहेत त्या थोड्या मी तिथे कॅप्चर केलेल्या फक्त. What is your name? Priya. Priya. Okay. What is my name? Priya. Same thing. तर पियाने इथे लॉट्स ऑफ एन्जॉय केलेलं आहे, आणि त्यानंतर इथे सर्टिफिकेटही तिला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर जे हॅलोविनचं सेलिब्रेशन तिथे चाललेलं होतं, आणि तिथे आम्ही ते एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट जे आहेत घरी आलेलो आहोत. The next day. आजचा हा दुसरा दिवस आहे, आणि हे पहिल्यांदा होतं आहे की मी 2 दिवस एकत्र करून व्लॉगमध्ये दाखवते. कारण कालच्या दिवशी घरी येऊन अजिबात एनर्जी नव्हती, आणि पिया स्कूलला चालली, आणि ती स्कूलला गेली की मी लगेच इथे टेरेसवर वॉक करायला येत असते. सो मी हा मोमेंट कॅप्चर करून ठेवते की असे पण दिवस आपण घालवलेले होते, आणि हे माझ्या व्हिडिओत असतं तर मी लाईफ टाईम याला बघू शकते. आणि इथे पिया स्कूलला गेलेली आहे, आणि माझं ही वॉक करून झाल्यावर मी आता जाणार आहे खाली. आणि ही जी तुम्ही माती बघता, ॲक्च्युली मी वर जायच्या आधीच ना ज्या माझ्या काही कुंड्या होत्या ना त्या खाली करून ठेवलेल्या आहे, आणि ही माती मी तयार करून ठेवते. कारण मला माहिती आहे आता इथे तर मी एकही प्लांट विकत घेणार नाही आहे, पण पुण्याला गेल्यावर तर खूप मोठी गॅलरी तुम्हाला बघायला मिळेल. माझी खूप अशी मोठी बाल्कनी आहे, आणि त्यात मला बऱ्याच नवीन कुंड्या, नवीन झाडं जे आहेत ते विकत घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी मी इथूनच त्याची जी तयारी ना ती चालू करून दिलेली आहे. म्हणजे ही जी आपली कुंड्यांमधली माती असते ना, तुम्हाला ती जर परत फर्टिलायझर करायची असेल, म्हणजे तिला तिची जी काय म्हणतात क्वालिटी तिची जर वाढवायची असेल तुम्हाला, तर तिला उन्हात टाका. 4-5 दिवस तिला सरळ उन्हात पडू द्या, आणि त्यात ती सगळे जे तिचे न्यूट्रिएंट्स असतात ते परत येऊन जातात, आणि ही माती जी असते ती परत तुम्हाला रेडी टू यूज होऊन जाते. म्हणूनच मी ती टाकून ठेवली. आणि आता पुढचे 3-4 दिवस हा पसारा असाच इथे पडून राहणार आहे, जोवर हे पूर्ण ड्राय होत नाही. आणि आता ऊन पण एवढं छान पडतं आहे ना, सो त्यामुळे हे माझं काम होऊन जाईल. आणि मग एकदाचं मी हिला आहे ते एका पिशवीत भरून पॅक करून ठेवून देईल, आणि मग गेल्या गेल्या तिकडे नवीन प्लांट्स घेऊन आहे ते माझे लगेच तयार होतील. ही पण एक कुंडी मी खाली करून घेणार आहे, कारण की हिच्यात जेव्हा पावसाचं पाणी खूप जास्त आलेलं आहे त्यामुळे तिचे रूट्स डॅमेज झालेले आहेत, आणि तिची ग्रोथ आता थांबलेली आहे. सो मी इथूनच हे सगळी तयारी जी आहे ती करून जाणार आहे, नाहीतर मग ही माती सुकवण्याचं काम मला तिथे करावं लागलं असतं. सो अशा पद्धतीने जे आहे थोडे जी आहे मी तयारी सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. आणि उन्हामुळे काय होतं ना, हे जे पर्पल हार्ड आहे ना, तर याची कटिंग जी खूप इझिली लागते, मी माझ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेलं आहे. तर मी हे कटिंगनेच तिथेच कट करून त्यात छोट्याशा कुंडीमध्ये लावलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि त्याला खूप छान सुंदर असं एक फ्लावर येत असतं वर, सकाळी येतं आणि सायंकाळी ते मुरझवून जात असतं. आणि मला सगळ्यात जास्त दुःख ह्या गोष्टीचं होतं आहे की मी ह्या मिरच्या एवढ्या मेहनतीने लावलेल्या आहेत तिथे, पण मला मिरची काय मिळणार नाही आहे. पण मला हे सगळं खाली करून इथून जावं लागेल. एकतर ती माती मी सोबत घेऊन जाईल, आणि हे सगळं मला डिस्ट्रॉय करावं लागेल, कारण मी हे असं घेऊन जाण्यात काही अर्थ नाही आहे. आणि ते शिफ्टिंगमध्ये ह्या सगळ्या हलणार आहेत, आणि कुंड्या जेवढ्या मला कमी करता येतील ॲक्च्युली मी ते इथं करायचा प्रयत्न करते. सो मिरच्यांना मला इथेच ठेवून जावं लागेल, आणि नाही खायला मिळणार आहेत ते मला.
तर कालच्या दिवशी मॉलमधून काय काय घेतलं, तर मी फक्त DIYमधून शॉपिंग केलेली आहे आणि एक पियाचं शर्ट आहे जे दुसऱ्या शॉपवरून घेतलेलं. तर हे काही जे तिथे रबर बँड होते मी ते घेतलेले. पण जसं मी तुम्हाला आधी पण म्हणाले की मला माहिती होतं की ऑगस्टमध्ये त्यांचा खूप मोठा सेल असतो आणि तेव्हा हे रबर बँड 13 रुपयात 14 रुपयात असे मिळत होते आणि आता काहीतरी 23-24 ईच असं काहीतरी आहे. आणि पियाला ही क्लिप खूप आवडलेली, सो मी ही घेऊन घेतली की अदरवाईज काही फंक्शन असलं, बड्डे वगैरे सेलिब्रेशन असलं, कुठे पार्टीला जायचं असलं तर तिला घालता येईल. आणि किती क्यूट वाटते ही क्लिप. आणि मला नाही वाटत की मी लहानपणी इतकी क्यूट अशी क्लिप वगैरे लावली असेल. आणि हे काही रबर्स घेतलेले आहेत बारीक आणि ही सीझर घेतली आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर नेक्स्ट टाईम DIYला ही अशी सीझर भेटली ना, तर मी रिक्वेस्ट करते नका घेऊ. का ते ऐका, ॲक्च्युली हे 2चा सेट मला काहीतरी 112 रुपयात मिळालेला आहे. आणि त्याची ही जी सीझर आहे ना नॉर्मल, म्हणजे मी हेअर कट करण्यासाठी घेतलेली आहे ही. आणि तिची ही जी सीझर आहे ना ही थोडी हार्ड आहे. मे बी ही फ्युचरमध्ये यूज करून जी लूज असते ना, जसं आपण सलूनमध्ये बघत असतो ते खूप काचकाच चालवत असतात हे ना, तर ही तशी नाही आहे, पण होऊन जाईल. पण ही जी आहे ना, जी खालचे जे थोडं शेप देण्यासाठी ज्याला हे यूज करतात, मी खूप हौसेने घेतलेली की माझ्याकडे असेल तर मी पियाचे हेअर कट करताना हिला यूज करेल. पण ती अडकती आहे मध्ये, म्हणजे अर्ध्यात जाऊन ती अडकते आणि पुढे जातच नाही. सो हेअर कट करणं तर शक्यच नाही तिच्याने. पण ते वेस्टेज आहे. म्हणजे मला असं म्हणता येईल की मला 112 रुपयात एकच कैची मिळालेली आहे. तर तुम्ही घ्यायचा प्लॅन करत असाल तर नका घेऊ आणि कुठून तरी दुसऱ्याकडून ट्राय करा. कारण जी दुसरी आहे ती पण थोडी हार्ड आहे. माहीत नाही फ्युचरमध्ये ती सॉफ्ट होईलच की नाही होईल. सो एवढं DIYमधून घेतलेलं आहे आणि आता ऑगस्टची वाट बघणार आहे मी आणि ऑगस्टमध्येच घेईल. आणि जे शर्ट मी म्हणली पियासाठी तिला हे खूप आवडलेलं आणि तिच्याकडे ब्लॅक कलर मोस्ट ऑफ शर्टचा नव्हता, सो हा मी एक घेऊन घेतला. शॉपचं नाव मला एक्झॅक्टली लक्षात नाही आता कुठलं शॉप होतं. बस एवढी शॉपिंग केलेली, कारण कुठेही काहीही ऑफर नव्हती तिथे. आणि त्यानंतर हे जे मिशोचं माझं एक पार्सल जे आहे आलेलं आहे आणि त्यामध्ये मी मागवलेलं आहे. तुमच्या खूप कामाची गोष्ट असणार आहे जर तुम्ही स्वीट लवर असाल तर, त्यासाठी मी एक गोष्ट इथे मागवलेली आहे. आणि हे मला ना खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती की म्हणजे एवढं आम्ही स्वीट बनवून खात नाही, पण आपल्याला असतं ना की नाही माझ्याकडे पाहिजे, जेव्हा कधी मी स्वीट बनवेल माझ्याकडे हे असलं तर खूप छान होईल. सो याची अनबॉक्सिंगच मी तुमच्यासोबत समोर करते. सो हे एक ड्रायफ्रूट कटर आहे आणि हे खूप मी असे शॉर्ट्स की नाहीतर मग इंस्टावर रील्स बघितलेलं यांच्या, म्हणलं एक वेळ ट्राय करूयात. सो हे जे आहे ना ते कापून ड्रायफ्रूट आपल्याला देत असतं आणि खूप छान आहे हे, म्हणजे क्वालिटी तर मला छान वाटते. दणगट आहे आणि याची प्राईस म्हणली तर मला 120 रुपयाला मिळालेलं आहे. तुम्ही जर ऑफरमध्ये वगैरे जर घेत असाल मिशोवरून तर प्राईस थोडी 20-30 रुपयांनी मागे पुढे होत असते. सो मी तुम्हाला इथे डेमो पण देऊन दाखवते. तर मी इथे एकच बदाम घेते कारण आता काही गरज तर नाही आहे. सो इथे अशा पद्धतीने जो आहे तुम्हाला ड्रायफ्रूट यात टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर जस्ट तुम्हाला रोल करायचं आहे. तुम्ही रोल केल्यावर खालून त्यात पडत असतं आणि जसं तुम्ही बघू शकता खूप छान असे मस्त बारीक कापून येत असतात, जे आपण चाकूने वगैरे कापू नाही शकत आणि खूप इझी आहे. त्यामुळे जर तुम्ही स्वीट लवर असाल जसं मी म्हणले तर तुम्ही हे नक्की घेऊ शकतात. काही एफर्ट्स न घेता, म्हणजे खूप कमी एफर्ट्समध्ये तुमचे ड्रायफ्रूट जे आहे तिथे कट होऊन जातील. मी एकच टाकले म्हणून खूप कमी वाटतं आहे हे. आणि सो अशा पद्धतीने हे आहे. तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकतात. लिंक किंवा त्यांचा कोड असेल तो मी तुम्हाला देईल. सो तुम्हाला पाहिजे असेल तर खूप छान आहे त्यांच्या प्राईसमध्ये. सो यू कॅन बाय इट. आणि कलर ऑप्शन ॲक्च्युली याच्यामध्ये हाच आहे. मोस्ट ऑफ मी हाच कलर बघितलेला जो ग्रे आणि ग्रीनमध्ये मिळतो आहे. पण खूप छान आहे. ब्लेड त्याचे खूप शार्प आहेत, म्हणजे लहान मुलांच्या हाती लागू देऊ नका, नाहीतर नक्की ते काही ना काही लावून घेतील स्वतःला. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर अपेक्षा करते मी की आजचा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. आपण भेटूया पुढच्याच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.